तर वाल्मिक कराड तुरुंगात असला तरी त्याच्या टोळीतले काही जण बाहेर शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचे आरोप होऊ लागले। माध्यमांसमोर बोलणाऱ्या काही हार्वेस्टर मालक शेतकऱ्यांना दमदाटी सुरू झाली। राज्यभरातल्या अनेक शेतकऱ्यांना वाल्मिक कराड आणि त्याच्या 2 साथीदारांनी 11 कोटींना गंडा घातल्याचा आरोप आहे। आता काय मारल्यामुळे का त्यांनी फोन उचलायला तयार नाही आणि आता ही बाकीचे कोण म्हणजे तुम्ही तिथून घेऊन जावा म्हणलो आम्ही आणलो। मला काय म्हणायचं ठीक आहे त्याला समोर तर या ना, मी 80 लाख रुपये देतो अण्णा त्यांनी आता येणार नाहीत समोर, कारण का तुम्ही त्यांनी पहिलेच यायला भेट होते 2 दिवस। आता मग याच्यात कापड वाजवला नाही अण्णा आम्ही कशाला वाजवू, मी लहान माणूस आहे। नाही आम्ही मेजर दिले, आम्ही म्हटलं की तुम्हाला पहिल्यापासून मला मेजर पैसे हे काय काय बरोबर आहे का पण तुम्ही 141 दिले ताजे आणि तुमच्या पीएने लिस्ट दिली आहे। कांबळे कांबळे अण्णा काय करायचं बघा आता पण अण्णा आज आपण आणलं त्यांना ते मारल्यामुळे गेले होते।